नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, ज्यांनी तुमचं आयुष्य बर्बाद केले, ज्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केले, त्या प्रत्येकाला शिक्षा होणार. ज्यांनी तुम्हाला रडवलंय तो प्रत्येक जण रडणार. आज या व्हिडिओमध्ये शत्रुबाधा दूर करण्यासाठी जे लोक आपल्याला त्रास देत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी मी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. बघा, कित्येक वेळा आपल्याच जवळची, आपल्याच घरातली किंवा आपल्याच कुटुंबातली लोक आपल्याला त्रास देतात. कित्येक वेळा शेजारचीच लोक आपल्यावरती करवी बाधा करतात. आपण एखादी छोटीशी गोष्ट जरी घेतली तरी बऱ्याच वेळा आपल्याच जवळच्या लोकांच्या डोळ्यावर येतं. मग सतत आजारी पडणं असेल, भांडणं असेल किंवा मग एक निगेटिव्हिटी आपल्याकडे यायला सुरुवात होते. बघा, तुमच्याही आयुष्यात कुणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, ऑफिसमध्ये तुम्हाला कुणीतरी काहीतरी घालून पाडून बोलत असेल, कुणीतरी तुमच्या घराच्या बाहेर काही उतारे करून टाकत असेल, एखादा व्यवसाय करताय पण तिथे कुणी तुम्हाला नजर लावत असेल, मित्र कमी आणि तुमचे शत्रू खूप जास्त असतील, तर आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी, जो व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करतो, तुमच्याशी भांडतोय, त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा देण्यासाठी हा पहिला उपाय. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला टाईम आहे, जो दिवस तुमच्या सवडीचा आहे, त्या दिवशी हा पहिला उपाय. या उपायासाठी तुम्हाला काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, जे बेसिक कुठेही भेटतं. काळं, जुनं, कोरं कुठलं पण चालेल, फक्त काळ्या रंगाचं एक छोटं कापड घ्यायचं आहे. आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला 7 चिंचोके ठेवायचे आहेत. आता चिंचोके म्हणजे बघा, आपण जी चिंच घेतो, जी चिंच असते त्या चिंचेमध्ये तिचे बीज असतात, म्हणजे बिया असतात, त्याला चिंचोके असं म्हणतात. तुम्हाला 7 चिंचोके घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आठवड्यातील कुठल्याही दिवशी पण अंधारात, म्हणजे शक्यतो सकाळ असेल तर एक 6च्या आत आणि संध्याकाळ असेल तर 7च्या पुढे, जेव्हा पूर्ण अंधार होतो त्या अंधारात हा उपाय करायचा आहे. घरातल्या कुठल्याही एका ठिकाणी, बेडरूममध्ये, रूममध्ये, कुठे पण जिथे कोणी येणार नाही टोकायला अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. समोर काळ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे, त्याच्यावरती 7 चिंचोके ठेवायचे आहेत. 7 चिमूड त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. 7 भीमसेनी कापडाचे तुकडे त्याच्यात टाकायचे आहेत आणि 7 चिमूडभर त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत. सगळं साहित्य काळ्या रंगाच्या कापडात ठेवून तुम्हाला सगळ्यात शेवटी त्याच्यावरती हळद घालायची आहे. मात्र जी हळद तुम्ही घालाल ती हळद कशी घालायची ते व्यवस्थित आहे का. जे कापड आहे ते समजा तुम्ही समोर ठेवलेलं आहे, हळद जी आहे ती उजव्या हातावर घ्यायची. आपला हा जो उजवा हात आहे, या उजव्या हातामध्ये 1 चमचाभर हळद घ्यायची. डोळे बंद करायचे. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, त्या व्यक्तीचा एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, तर तो जो काही त्रास आहे तो त्याच्याकडे जात आहे. जे काही ते तुमच्यासोबत वाईट वागत होते, आता ते त्याला भोगायला लागत आहे, असं एक चित्र तुमच्या डोळ्यात, तुमच्या मनात तुम्हाला तयार करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 21 वेळा फक्त मी एक मंत्र सांगते तो म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? मंत्र आहे सर्व नाशाय पीडाय, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. सर्व नाशाय पीडाय राहुल स्वाहा स्वाहा स्वाहा, 3 वेळा स्वाहा. सर्व नाशाय पीडाय तृप्ती स्वाहा स्वाहा स्वाहा. सर्व नाशाय पीडाय केतन स्वाहा स्वाहा स्वाहा. सर्व नाशाय पीडाय प्रशांत स्वाहा स्वाहा स्वाहा. हा मंत्र 21 वेळा म्हणा. मी जी नावं घेतली त्याऐवजी तुम्हाला जी नावं घ्यायची, शत्रू माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू स्वाहा स्वाहा स्वाहा, किंवा खूप शत्रू असेल तर तुम्ही स्वाहा 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 असं म्हटलं तरीही चालेल. ठीक आहे. यानंतर तुम्हाला 21 वेळा मंत्र म्हटल्यानंतर हातात असणारी ही हळद अशी फुंकायची आहे. आता हातात हळद फुंकल्यानंतर काही हळद कापडावर पडेल तर काही इकडे तिकडे पडेल. जेवढी हळद त्या कापडामध्ये पडेल तेवढीच खालची उचलायची नाही, पडलेली उचलायची नाही. फुंक मारून जेवढी पण हळद तिथे पडेल, आता तुम्ही फुंक किती पण वेळा मारू शकता, 1दा 2दा 3दा, हातातली हळद संपत नाही तोपर्यंत ते फुंकत राहायचं.
हळद त्या कापडात पडल्यानंतर कापडाला गाठ मारायची. आता ही तयार केलेली पोटली जी आहे ती उजव्या हातात घ्यायची आणि डावीकडून उजवीकडे. आता माझा हा डावा भाग आहे आणि हा उजवा. तुम्हाला उलटं दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे, पण माझा हा डावा भाग आहे. तर या पद्धतीने डावीकडून उजवीकडे बघा असं पकडायचं, डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे असं 7 वेळा स्वतःवरून हे ओवाळायचं. आणि त्याच्यानंतर ही पोटली कमीत कमी 21 दिवस आपल्याजवळ ठेवायची. किती? 21. तुम्ही 21 दिवस पण ठेवू शकता किंवा 41. खूप जास्त तुमचा त्रास असेल, खूपच जास्त तो त्रास देत असेल तर तुम्ही 41 दिवस ठेवा. पण कुठेतरी आत्ताच बाधा सुरू झाली आणि 21 दिवसात तुम्हाला पूर्ण अनुभव आला आहे तर तुम्ही 21 दिवस सोबत ठेवा. 21 किंवा 41 जेवढे दिवस तुम्ही ठेवताय त्याच्यानंतर ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जायची. जिथे मोकळी जागा असेल, शक्यतो अंधारातच ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जायची, खोलायची आणि त्यात असणारा जो कापूर आहे तो जाळायचा. मॅचेस घेऊन जायचं, मॅचेसने कापूर जाळायचा. जसं कापूर जळेल तसं त्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू जळतील. जशा सगळ्या वस्तू जळतील त्या तडतडतील, पेटतील, त्याची राख होईल. जे काही आहे ते पूर्णतः होऊन संपून जाईल. ते सगळं बाहेर सोडायचं आणि घरात यायचं. बघा त्या दिवसांमध्ये तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, बाधा, जे काही वाईट आहे ते सगळ्याचं सगळं संपून जाईल आणि जी काही शत्रुबाधा होती त्यातून तुमची पूर्णतः मुक्ती होईल. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबाच्या झाडाचं मूळ. बघा लिंबू आपण जे सरबत करून पितो त्या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला तोडायचं आहे. लिंबाच्या झाडाचं छोटंसं मूळ तुम्हाला घरी आणायचं आहे. हा उपाय शक्यतो शनिवारी करा. स्वच्छ पाण्याने ते मूळ तुम्हाला धुवायचं आहे. हे लिंबाचं मूळ तुम्हाला 24 तास देवघरात ठेवायचं आहे. देवघरात ठेवत असताना फक्त देवघरात ठेवून तुमची जी काही शत्रुबाधा असेल, जे काही असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा जेव्हा तुम्ही ते मूळ तिथे ठेवाल, देवघरात ठेवाल, कुठेही ठेवा, देवघरात कुठल्याही एका ठिकाणी ठेवा, आपली इच्छा सांगा आणि 7 वेळा, बघा 7 वेळा आपल्याला हनुमानांचं जे संकटमोचन स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे. संकटमोचन स्तोत्र तुम्हाला येत नसेल, म्हणायला जमत नसेल, तुम्ही हनुमान चाळीसा म्हटला तरीही चालेल. त्यानंतर बघा 7 वेळा हनुमान चाळीसा किंवा संकटमोचन स्तोत्र यापैकी कुठलंही एक स्तोत्र 7 वेळा म्हणून झाल्यानंतर ते लिंबाचं मूळ 24 तास देवघरात ठेवून 24 तास उलटून गेलं, पूर्ण झालं म्हणजे एक दिवस पूर्ण ते देवघरात ठेवायचं. त्यानंतर ते मूळ तिथून उचलायचं आणि एका लाल फडक्यात ते बांधायचं. लाल फडकं कापड घ्या, त्याच्यामध्ये हे लिंबाचं मूळ बांधायचं आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ते ठेवायचं. बघा हा उपाय तुम्ही एकदा करून बघा. बऱ्याच वेळा आपण खूप छान घर सजवतो, बनवतो, मग आपण लोकांना बोलवतो. बऱ्याच वेळा लोक आपल्याकडे येतात, बघायला येतात. एखादी छोटी मोठी वस्तू आपण घरात घेतली, लोक येतात. एखाद्या लहान बाळाचा काही कार्यक्रम केला तर येतात. लहान बाळ झालं की लोक येतात. जेव्हा लोक आपल्या घरामध्ये येतात किंवा घराकडे येतात तेव्हा आपल्याला ना खूप छान वाटतं. पण ती लोक घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला त्रास होतात. कारण येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात पॉझिटिव्ह येतो असं नाही. बऱ्याच वेळा जळतात. बऱ्याच वेळा हिने एवढं कसं केलं, हिने कुठून आणलं, ही निगेटिव्हिटी आपल्या घरात पसरवतात आणि मग त्याचा त्रास होतो. पण हे लिंबाचं मूळ जर या पद्धतीने मंत्रित करून घराच्या दक्षिण दिशेला ठेवलं, कुणी कधीच तुमचं काय वाईट करणार नाही. कायम ते दक्षिण दिशेला ठेवा. घरात कायम पॉझिटिव्हिटी येईल, सकारात्मकता येईल, शत्रुबाधा, पिढा सगळंच्या सगळं संपून जाईल. खूप साधा आणि सोपा असा हा उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.